मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांना तुम्ही या एपिसोडची आतुरतेने वाट बघत होतात ना, तर चला आज 16 ऑगस्टच्या धमाक्याला सुरुवात झाली आहे. काल त्यांनी काही दाखवलं नव्हतं बरं का प्रेक्षकांनो, खरंच काही दाखवलं नव्हतं. काव्या रडत होती, तिला टेन्शन आलं होतं की तिच्या परीक्षेच्या बाबतीत काही वाईट साईड तर होणार नाही ना, आणि इकडे टेन्शन आलं होतं या पार्थला, कारण त्याला वाईट वाईट स्वप्न पडत असतात त्याचं बाळ हरवल्याचं, आणि तो हे सगळं मानिनीला सांगतो. आणि काव्या नंदिनी आणि जीवाजवळ व्यक्त होते. मग ते दोघं सांगतात की टेन्शन घेऊ नकोस, तू ओव्हर थिंकिंग करते वगैरे वगैरे. असा आपला कालचा एपिसोड होता. आणि या काय नावीचा आर्याने ना त्या जीवाबद्दल असं एक छोटंसं प्रोजेक्ट काय म्हणतात ना, असं व्हिडिओ बनवलाय तिने, आणि तो ती बघत असते. आणि अचानक आता लाईट जातात बरं का. इथून पुढे त्यांनी आज दाखवलाय एपिसोड. तर सुरुवातीपासून ऐका. आर्या आता जरा टेन्शनमध्ये येते. ती जीवाचा व्हिडिओ बघत असते आणि तेवढ्यात तिच्या दारावरती कोणीतरी थाप मारतं. ती असते रम्या वेषांतर करून आली आहे. आणि नेमकी आर्या घाबरते, कारण तिच्या घरचे लाईट पण गेलेले असतात त्याच वेळेला. आर्या आता दरवाजा उघडताना दाखवली आहे आणि समोर बघते तर काय, अशी ती घाबरलेली दाखवली बरं का. पण आता हा सीन त्यांनी पुढे घेतलाय. मध्येच जीवा आणि नंदिनीचा एक कॉमेडी सीन घेतलाय त्यांनी मंडळी. जीवा आरडाओरडा करत येतो नंदिनीकडे आणि म्हणतो, अ जीवा, मिसेस देशमुख, अरे तुझी माझी जोडी आहे ना, तशी या सॉक्सची पण जोडी आहे, ती कुठे? जी नंदिनी म्हणते जीवाला, आत्ता जसे आले ना तुम्ही तसे सरळ वर जा, इथून पुढे आपल्या बेडरूम मध्ये कपाट आहे, त्या कपाटात आहे जोडी. त्यावर जीवा म्हणतो, मी एकटाच राहतो का बेडरूम मध्ये? अरे मला एवढं बोलायची गरज नाहीये, मी सकाळी जॉगिंगला जाईल तेव्हा मला सॉक्स नाही लागणार का? अरे मी सगळं कपाट उचकलं, तिथे सॉक्स नाहीये. नंदिनी म्हणते, ओय तुम्ही कपाट सगळं उचकलं? जीवा जीवा मी आता खोलीत गेले आणि मला जर का तिथे पसारा दिसला ना तर मी धोपटून काढे ना तुम्हाला. जीवा म्हणतो, एवढा नाही केला मी पसारा. नंदिनी म्हणते, एवढा? तुमच्या एवढ्याची डेफिनेशन माहितीये, या बरं तुम्ही या. जीवाला टेन्शन आलं आता. तो विचार करतो, काय यार जीवा, काम करने जाता है कांड हो जाता है तेरा. तेवढ्यात नंदिनी ओरडते जीवावर, कारण त्याने भयंकर पसारा केलेला असतो बेडरूम मध्ये. इकडे आता आर्या घाबरते. एवढ्या रात्रीचं तिच्या घरी कोण आलंय? ती दरवाजा उघडते तर रम्या आली आहे बरं का. पण तिला ती ओळखू येत नाही, कारण तिने मास्क लावलाय आणि रेनकोट पण घातलाय. आर्या तिला विचारते, कोण आपण? रम्या वेगळाच आवाज काढते बरं. रम्या नाकात आवाज काढत बोलत असते बरं का, आणि म्हणत असते, नमस्कार मॅडम, मी इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडनं आलेली आहे. आर्या म्हणते, इलेक्ट्रिसिटी बोर्डात कधीपासून बायका काम करायला लागल्या? रम्या हसते बरं का आणि म्हणते, अहो आता समधीकडं बायकाच काम करतात. नाही, ते म्हणतात ना, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बायकांनी काम करायचं, तसं समध्या घरचीच लाईट गेली बघा या एरियात. तुमच्या घरची लाईट जाऊन किती वेळ झाला? आर्या म्हणते, अहो आत्ताच लाईट गेली आहे जस्ट. रम्या म्हणते, होय काय, बरं बरं. केवढा पाऊस पडतोय ना? हा पाऊस पडला ना की आमची समधी कामं वाढतात बघा. मी काय करते, घरात जाते, तुमची मदत करते. मला दाखवता का बोर्ड कुठे? रम्या खेडवळ भाषेत बोलते बरं का प्रेक्षकांनो. आता त्या आर्याला तेव्हाच शंका येते. आता या रम्याने काय केलं, एक रुमाल काढलाय, तो रुमाल तिला नाकाला लावायचा आहे बरं का या आर्याच्या, जेणेकरून आर्या बेशुद्ध होईल. पण आता हा प्लॅन फसतो रम्याचा, कारण आर्या तिला त्या बोर्डाजवळ घेऊन जाते लाईटाच्या. रम्या जरा टेन्शन मध्ये येते. तेव्हा ती विचार करते, अरे यार, ही मला बोर्डाजवळ का आणते? माझा हा प्लॅन नव्हता. आर्या म्हणत असते, बघा बघा तो बोर्ड बघा. रम्या गडबडते बरं का, आणि मनात विचार करते, अरे यार, चांगला चान्स होता आता मला, हिचं लक्ष नसताना हिला बेशुद्ध करायचा. आता कसं बेशुद्ध करू मी हिला? आर्या म्हणते, काय विचार करताय एवढा? चला चला ते चेक करा, लाईट चेक करा. रम्या म्हणते, हो हो हो, बरं बरं, करते जरा हे करते. गडबडली येते आता बरं का, आणि बॅगमध्ये काहीतरी शोधायला लागते. आर्याला तेव्हा शंका येते तिच्यावर. आर्याला लय स्मार्ट पोरगी दाखवलेली आहे. प्रेक्षकांनो, तुमचं मनोरंजन व्हावं म्हणून मी रम्यासारखा आवाज काढून दाखवला बरं का. आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा कसा वाटला. आता रम्या शोधाशोध करते, पण तिला काही सापडे ना, काही उमजे ना, ती गडबडून गेली आहे. आर्याला तिच्यावर डाऊट येतो. बराच थरार रंगवलाय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड छान दाखवलाय त्यांनी, पण एक्साइटमेंट तुमची वाढण्यासाठी जरा उद्याची वाट बघायची आहे तुम्हाला. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आर्या आता ते चेक करायला लागते बरं का स्विच बोर्ड, आणि करते, अरे यार, हा प्लॅनच फसलाय, मी प्रिपेअरच नाहीये यासाठी, आता काय करू? रम्या जेव्हा ते बोर्डला हात लावते ना, तेव्हा आर्या बघते तिच्या हातावर नेल आर्ट केलेलं आहे. त्यामुळे आर्याला लगेच डाऊट येतो, ही इलेक्ट्रिशियन आहे आणि हिच्या हातावर नेल आर्ट केलेलं आहे, काहीतरी गडबड दिसते, ही कोणीतरी वेगळीच बाई आहे. म्हणून आर्या तिच्या तोंडाजवळ मोबाईलची बॅटरी नेते. तेव्हा रम्या गडबडते. आर्या तिला म्हणते, ओ मॅडम, ते स्विच बोर्ड राहू द्या, तुमचं आयडी कार्ड दाखवा बरं. मग रम्या घाबरते बरं का, आणि म्हणते, आयडी कार्ड? बरं दाखवते. हा, देता म्हणा आम्हाला आयडी कार्ड. आर्या म्हणते, मग एवढा वेळ का लागतोय तुम्हाला आयडी कार्ड दाखवायला? दाखवा.
पटकन दाखवा तुमचं आयडी कार्ड. रम्या म्हणते हो दाखवते ना ताई, आहे दाखवते दाखवते. आता रम्या ते आयडी कार्ड काढायच्या निमित्ताने तिच्या बॅगमध्ये हात घालते आणि असं चेक करायला लागते इकडे तिकडे. आर्या तिच्याकडे सतत लक्ष ठेवून असते बरं का. आता रम्याने अचानक अटॅक केला बरं का या आर्यावर. आर्या प्रेग्नेंट असून सुद्धा तिचा प्रतिकार करत असते बरं का. आता ही रम्या खूप झटापट करते आर्यासोबत आणि या दोघी झटापट करत करत त्या जिन्यावरनं खाली पण आल्यात बरं का मंडळी. त्या आर्याच्या घरात घुसल्यात या दोघी जणी. असं म्हणजे एकमेकींवर झटापट करता करता खूप वेळ दाखवला त्यांनी हा थरार. रम्या आता अशी तिला तोंडाला रुमाल लावत असते ते बेशुद्ध करायसाठी, काही औषध असेल त्यामध्ये. तर आता कसा बसा तिने तो रुमाल आर्याच्या तोंडाकडे नेला. आर्या मात्र तिच्या चेहऱ्यावरचा मास्क काढायचा प्रयत्न करत असते. आर्या बऱ्याचपैकी सक्सेसफुल होते बरं का. पण नेमका मास्क काढल्यानंतर आर्या बेशुद्ध होते. त्यामुळे तिला कळत नाही की रम्याच होती जी तिला बेशुद्ध करायला आली आहे. आता ती आर्या बेशुद्ध पडते खाली. रम्या आता जरा हुश्श फील करते आणि तेवढ्यात लाईट पण येतात आर्याच्या घरातले. कदाचित रम्यानेच लाईट घालवले असावेत असं मला वाटलं होतं, पण हा एक कोइन्सिडंट होता बरं का. लाईट आल्या आल्या रम्या टीव्हीवर त्या जीवाचा व्हिडिओ बघते. त्यावर आय लव्ह यू जीवा वगैरे असं लिहिलेलं असतं. रम्या ते बघते आणि आश्चर्यचकित होते आणि विचार करते कसली झोलाडे ही पोरगी, प्रेग्नेंट असून पण काय प्रतिकार करते आणि आय लव्ह यू जीवा वगैरे. म्हणजे झोलच होती ही पोरगी, हिचं प्रेम आहे जीवा, आय लव्ह जन्मजय वगैरे. वा रे वा. या आर्याच्या बाबतीत माझा अंदाज खरा निघाला तर हीच लागली आहे जीवाच्या मागे. चल रम्या कॉन्सन्ट्रेशन, हिला शुद्ध येण्याच्या आधी तुला शोधाशोध करायची आहे. आता रम्या तिच्या खोलीमध्ये बराच वेळ शोधाशोध करते, फाईल वगैरे धुंडाळते. अरे यार मालिकेत असं काय दाखवतात बरं, कोणी कोणाच्या घरात शिरतं आणि काही शोधायला लागतं. यांना कळतं बरं वस्तू कुठल्या कुठे ठेवलेल्या आहेत. रम्याला काही सापडत नसतं. बऱ्याच वेळ ती शोधाशोध करते आणि अचानक तिला आता ती लिगल फाईल सापडते. पण तोपर्यंत आर्या अजून बेशुद्धच दाखवली आहे. ती शुद्धीवर पण येते. पण बघा मंडळी कसा थरार रंगवलाय. आता इकडे जीवा सगळा पसारा करून ठेवतो. त्यामुळे नंदिनी तिच्या हातात कुंचा घेते आणि याला मारायला म्हणून त्याच्या मागे धावत असते. नंदिनी म्हणत असते जीवा तुम्हाला ना आता चांगलं धोपटायला पाहिजे, सॉक्ससाठी एवढा पसारा केला तुम्ही. आता अचानक जीवावर चढतो दिवाणवर. त्यामुळे नंदिनीला त्याला मारता येत नसतं म्हणून ती पाय दुखायचं नाटक करते बरं का. आता तो जवळ येतो जीवा तिच्या, तेव्हा ती पुन्हा त्याला मारायला लागते. जीवा म्हणतो अरे काय बाई आहे ही, मला मारायसाठी नाटक पण करते. नंदिनी चिडते आणि म्हणते जीवा काय हे केवढा पसारा केलाय तुम्ही. जीवा म्हणतो थांब जरा थांब, आवरतो. आता तो पसारा आवरणार तेवढ्यात ती फाईल खाली पडते बरं का. यांच्या त्या डॉक्युमेंटची फाईल आहे ही, ती लिगल डॉक्युमेंटची फाईल आहे ना ती खाली पडते. आता त्याच्यातले पेपर गायब आहे बरं का मंडळी. हे जीवा आणि नंदिनीच्या उद्याच्या भागात लक्षात येतं. रम्या इकडे बरीच शोधाशोध करते आणि तिला सुद्धा ती लिगल डॉक्युमेंटची फाईल सापडते बरं का फायनली. आज त्यांनी थरारच खूप रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो. रम्या ती फाईल बघते आणि आतले डॉक्युमेंट चेक करते आणि बघते तर काय सरोगसीचे पेपर्स. रम्या ते बघते आणि आश्चर्यचकित होते. बऱ्याच वेळ ते पेपर ती वाचते आणि विचार करते बाप रे सरोगसी, आणि ह्या 2-2 कॉपीज काय आहे यामध्ये. बऱ्याच वेळ ती विचार करते रम्या आणि मग तिच्या लक्षात येतं की अच्छा हिने काल डोहाळ जेवणामध्ये त्या जीवानंदिनीकडे असलेली कॉपी चोरलेली दिसते. अरे ही आर्या कसली झोलाड आहे असं तिच्या लक्षात येतं बरं का. रम्याच्या लगली पटापट सगळं लक्षात येतं बरं का. लगली म्हणजे खूपच ओव्हर वाटलं नाही हे सगळं. आता इकडे नंदिनी आणि जीवाने पण ती लिगल डॉक्युमेंटची फाईल हातात घेतली आणि तेवढ्यात तिथे त्या त्यांच्या आशाताई आल्यात बरं का. रम्याला खूप आनंद होतो की तिच्या हाती खूप मोठा पुरावा सापडलाय म्हणून. जीवा आणि नंदिनी आता त्या फाईलबद्दल काही बोलणार तेवढ्यात आशाताई येतात तिथे आणि नंदिनीचे आतले पेपर चेक करायचे राहिले. आशा येत म्हणते आओ वहिनी. लगेच जीवा म्हणतो आशाताई करेक्ट टाइमवर आली आहे, चल हे सगळं आवरून घे बरं. नंदिनी म्हणते का आशाने का आवरायची रूम, आशा आईंसाठी सूप करते, तुम्ही गपचूप रूम आवरून घ्या जेव्हा तुम्ही पसारा केलेला आहे. आशा म्हणते वहिनी मला ते सूप नाही हो बनवायला येत. त्यावरच जीवा म्हणतो सूप बनाएंगे दादा वहिनी और आशा आवरेगी रूम. नंदिनी म्हणते गप्प बसा जीवा, अजिबात जायचं नाहीये इथून तुम्ही, सूप मी दाखवेल तिला कसा करायचा ते, तुम्ही रूम आवरा, चल ग आशा. असं म्हणून नंदिनी आशाला घेऊन जाते. जीवा अडकतो रूम मध्ये. विचार करतो अरे यार काय पण. तिकडनं नंदिनी पुन्हा ओरडते जीवा रूम आवरा आणि जीवा पटापट रूम आवरायला लागतो. इकडे रम्या आता बरंच काही चेक करायला लागते त्या फाईलमध्ये. पुन्हा रम्याचा सीन दाखवलाय. आवडतोय ना मंडळी आजचा एपिसोड रिव्ह्यू ऐकायला, मग मस्तपैकी लाईक करून टाका बरं का. आणि हॅपी संडे तुम्हाला सगळ्यांना. रम्याला आता सापडतात बरं का 2-2 कॉपीज. ती विचार करते मग 2-2 कॉपीज कशाला, म्हणजे या आर्याने ती कॉपी चोरली वाटतं जीवा नंदिनीच्या कडची. सापडलं तर सगळंच सापडलं. वा रम्या जॅकपॉट लागलाय तुझ्या हाती. असं म्हणून रम्या आता त्या आर्याच्या बेडरूम मधून बाहेर येते बरं का. आणि या बेशुद्ध पडलेल्या आर्याकडे बघत म्हणत असते आर्या तू खूपच गेमाड निघाली आहेस ग.
माझं तर काम झालंय, सो लेट्स गो असं म्हणून रम्या जाणार. तेवढ्यात ही आर्या तिचा पाय धरते. आर्या ॲक्च्युली बेशुद्ध अवस्थेतच असते, पण तरी सुद्धा ती प्रयत्न करत असते बरं का या रम्याला पकडण्याचा. रम्या आता तिचा पाय सोडवत असते. आर्या म्हणत असते, कोण आहे, कोण आहे? पण आता रम्या तिचा चेहरा झाकत असते. तिला काही करून तिची ओळख दाखवायची नाहीये बरं का आर्याला. रम्याने कसाबसा आपला पाय सोडवला त्या आर्याच्या तावडीतून आणि पळाली आर्याच्या घरातून. पण जाता जाता ती तिचा पुरावा मागे सोडून गेली आहे. तिच्या गळ्यातली चेन पडली आहे बरं का आर्याच्या घरात. आणि मध्ये आता पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय त्यांनी. पार्थने ना आता काव्यासाठी खूप सारे ड्रेसेस काढून ठेवले. अरे यार, हा ऑफिसला जातो का नाही प्रेक्षकांनो, मला टेन्शनच आलंय आता पार्थचं. तेवढ्यात काव्य येते बरं का रूममध्ये आणि म्हणते, हे काय देशमुख? पार्थ म्हणतो, तुमची परीक्षा आहे ना उद्या, मग तुमच्यासाठी ड्रेसेस काढून ठेवले आहेत. बघा ना, यावेळेला बेबो पण असणार आहे तुमच्यासोबत परीक्षा द्यायला, त्यामुळे कम्फर्टेबल असायला हव्यात ना तुम्ही. बघा बरं, काव्या कुठला ड्रेस घालणार आहात तुम्ही परीक्षेला? मग काव्या म्हणते, अगो बाई, किती क्यूट आहात देशमुख तुम्ही. परीक्षेत मी कुठले कपडे घालायचे हेही तुम्ही ठरवताय काय बाई, माझ्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं हे सगळं. लगेच पार्थ म्हणतो, आओ मी आहे ना त्यासाठी, आओ सगळं डिपार्टमेंट माझ्याकडे, सांगा बरं कोणता ड्रेस घालणार तुम्ही. आता पार्थने तो ड्रेस काढलाय ज्या ड्रेसवरती ही मागच्या वेळेला पडली होती. आता तो ड्रेस बघून ही डिस्टर्ब होते बरं का मंडळी. आणि मध्येच आता रम्या आणि वसुआत्याचा सीन दाखवलाय. आज सगळे सीन त्यांनी असे पटापट दाखवलेले आहेत. वसुआत्याला सगळं कळलंय, सरोगसीचं वगैरे वगैरे. रम्याने ते आधीच सांगितलंय. वसुआत्या म्हणतात, अरे बापरे, अगो हे रम्या, हे काय ऐकते मी, आर्याच्या पोटात जीवानंदिनीचं बाळ आहे. रम्या म्हणते, हो आई, एक्झॅक्टली. आपण ज्या गोष्टीची शक्यता बोलून सोडून दिली होती ना, ती गोष्ट खरी झाली आहे. वसुआत्या म्हणतात, अगो पण रम्या, मला कळे नाही यांनी सरोगसी का लपवली आहे. मला एक गोष्ट कळत नाहीये रम्या, सरोगसीचा मार्ग यांना निवडायची गरजच काय होती? नंदिनी तर प्रेग्नंट आहे ना, सरोगसीची काय गरज आहे? रम्या म्हणते, आई ते खोटं पोट आठव. आता त्यांना खोटं पोट आठवतं बरं का. आणि मग यांना लिंक लागते की नंदिनी ही नाटक करते प्रेग्नन्सीचं, ती प्रेग्नंटच नाहीये. आता ते सीन आपल्याला व्हिज्युअलाइज करून दिले आहेत सगळे. व स्वात्या म्हणतात, काय सांगतेस रम्या, खरंच हे सगळं खरं आहे? रम्या म्हणते, हो आई, ती नंदिनी खोटं पोट लावून फिरते एवढ्या दिवसापासून. मला एक कळत नाहीये, हिचं बाळ गेलं कधी असेल. मग वसू आत्याला आठवतं बरं का की विजयरावांनीच आगोपणा केलाय. जे विजयराव गायब आहेत ना खूप दिवसापासून, ते आता आज आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये सापडले बरं का प्रेक्षकांनो. विजयने या वसू आत्याला फोन केला होता ना की काव्याचं झालं बा ऍक्सिडेंट. मग वसू आत्या त्याला सांगतात, नाही काव्या सुखरूप आहे, तुम्ही नंदिनीला डॅश मारला. ते सगळं वसू आत्या रम्याला सांगतात. वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, आठवलं का तुला, हे सगळं त्या गोष्टीशी कनेक्टेड आहे. अगं ती नंदिनी तेव्हा घरी आली तेव्हा जीवाने आणि नंदिनीने खोटी स्टोरी सांगितली होती. आता नंदिनी त्यावेळेला सांगते ना की माझा पाय घसरला होता आई वगैरे वगैरे. ते सगळं आपल्याला पुन्हा व्हिज्युअलाइज करून दिलंय. वसू आत्या तो सीन रम्याला सांगतात आणि म्हणतात, आठवलं का तुला रम्या? रम्या हे सगळं आठवते आणि म्हणते, बापरे काय बाई ही नंदिनी, एवढ्या दिवसापासून खोटं पोट लावून सर्रास फिरतीये, कोणासाठी, का? त्यावर वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, काव्यासाठी करते ती हे सगळं, काव्यासाठीच. काव्याला जेव्हा कळलं ना मोहित्यांकडे मिसकॅरेजची हिस्ट्री आहे, तेव्हा ती डिस्टर्ब झाली होती. आणि अगं काव्याच्या चोर ओटीच्या वेळेला शक्यता बोलून दाखवली होती मी तेव्हा, नंदिनीचं मिसकॅरेज होऊ शकतं कदाचित. तेव्हा जी काय अवस्था झाली होती ना तिची, तेव्हा बघायसारखी होती बरं का. म्हणजे काव्या तेव्हा टेन्शनमध्ये येते ना, ते सगळं सीन आपल्याला इथे पुन्हा एकदा रिवाईज करून दाखवलाय. मग आता वसू आत्या हे सगळं रम्याला सांगतात, तेव्हा रम्या म्हणते, अच्छा, म्हणजे नंदिनीने काव्यासाठी हे मिसकॅरेजचं सत्य लपवून ठेवलं, तर काव्याला कळलं असतं तर तिला त्रास झाला असता ना, ती डिस्टर्ब झाली असती. अगं आई, म्हणजे त्या नंदिनीचं चोरोटी वगैरे सगळं खोटे आहे की? स्वात्या म्हणतात, अगं हो. रम्या म्हणते, आई सापडला, आपल्याला बॉम्ब सापडला. मग रम्या आणि वसवात्या आता या सरोगसीचं सत्य उद्या ओपन करणार आहेत मंडळी, म्हणून तुम्हाला थोडीशी वाट बघायची आता उद्यापर्यंत. खरं तर त्यांनी आज वचन दिल्याप्रमाणे 16 ऑगस्टला दाखवायला पाहिजे होतं काहीतरी, पण त्यांनी नाही दाखवलं. तर असो, आता काव्या तो ड्रेस बघते आणि रडायला लागते. मग पार्थ म्हणतो, सॉरी सॉरी काव्या, माझ्या लक्षात नाही आलं, हा ड्रेस बाजूला ठेवायचा, तुम्ही रडू नका ना. काव्या म्हणते, नाही हो देशमुख, मी रडत नाहीये, पण मला त्या सगळ्या आठवणी आठवल्या ना की त्रास होतो. पार्थ तिचं सांत्वन करतो, शांत व्हा वगैरे. मग काव्या म्हणते, पार्थ, गुरुजींनी संकेत दिलाय हो, 16 डिसेंबर सारखं वादळ येणारे वगैरे असं म्हणालेत ना, ते काय होणार आहे हो 16 ऑगस्टला पार्थ? आता हाच प्रश्न आम्हाला पण पडला ना बाई, दाखवा ना आम्हाला काय होणार आहे 16 ऑगस्टला. असो,
तर प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड त्यांनी काव्याच्या प्रश्नावर इथेच संपवलाय. आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की नंदिनी आणि जीवाच्या लक्षात आलंय की ती फाईलच आहे आणि फाईल मधला डॉक्युमेंट हरवलाय. त्यामुळे नंदिनीला सॉलिड टेन्शन आलंय. आर्या शुद्धीवर येते आणि तिलाही कळतं की तिच्याकडचे डॉक्युमेंट्स हरवले आहेत. आर्या विचार करते, फ्यूज चेक करणारी बाईच घेऊन गेली असेल का फाईल. इकडे मानिनीला पण टेन्शन आलंय, काहीतरी वादळ येणार आहे असं वाटतंय. आणि रम्या म्हणत असते, नंदिनी मी आता धमाका करते की नाही बघच उद्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी 16 ऑगस्टचा धमाका 17 ऑगस्टवर नेला आणि आपली उत्सुकता वाढवली मंडळी. आता काय करणार आपण, त्याला पर्याय नाहीये. असो, तर असा होता आजचा हा एपिसोड रिव्ह्यू. तुम्हाला आवडला की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काल ना प्रेक्षकांनो जरा गडबड झाली बरं का. मी TTM मध्ये सांगितलंय काय गडबड झाली आहे, तो एपिसोड ऐका म्हणजे कळेल तुम्हाला नेमकी केवढी मोठी गडबड झाली होती आमच्या घरी. चला तर मग मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे बरं का. टेक केअर मंडळी. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. धन्यवाद.